महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। सुरुवातीला केवायसीची अट रद्द करण्यामुळे आता खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश दिले आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा करावेत। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्रितपणे जमा केले जातील। म्हणजे प्रत्येक पात्र महिलेला 3000 रुपये मिळणार आहेत। ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल आणि पहिल्या टप्प्यात 10 लाख बहिणींचा समावेश आहे। मंत्रिमंडळाची बैठक एका तासापूर्वी संपली असून त्यात मुख्यमंत्री स्वतःने पत्रकारांशी बोलताना सांगितले की सप्टेंबरची प्रक्रिया थांबवून आता दिवाळी बोनस आणि भाऊबीजेची ओळख म्हणून ही रक्कम सोडण्यात आली आहे। गेल्या 3-4 महिन्यांपासून हप्ते बंद असल्यामुळे अनेक बहिणी नाराज होत्या, पण महिलांनी पत्र लिहून आणि सोशल मीडियावर मागणी केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला। महिलांना दिवाळीसाठी कपडे, फराळाच्या वस्तू खरेदी करायच्या असतात, त्यामुळे 1,500 रुपयात दिवाळी साजरी होणार नाही अशी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा विचार केला। हा दिवाळी गिफ्ट आणि भाऊबीजेची ओळख असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून ही प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र ही रक्कम सर्वांना मिळणार नाही, फक्त निवडक जिल्ह्यांमधील मोजक्या महिलांना मिळेल। पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये वितरण होईल, ज्यात परभणी, वाशिम, जालना, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, धुळे आणि नंदुरबार यांचा समावेश आहे। ही निवड गरजू आणि गरीब महिलांसाठी केली गेली असून अटी म्हणजे घरचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे, 21 ते 65 वर्ष वयोगट, महाराष्ट्राची रहिवाशी असणे आणि आतापर्यंतचे सर्व हप्ते म्हणजे किमान 15 हप्ते नियमित जमा झालेले असणे। यादी सरकारने वेगळी तयार केली असून मतदान कार्ड आणि बँक खाते आधार लिंक्ड असणे आवश्यक आहे। काही विशेष श्रेणींसाठी अतिरिक्त 2,500 रुपयांचा बोनस मिळू शकतो, जसे अपंग महिलांसाठी, एकटी आईसाठी, बेरोजगार महिलांसाठी किंवा आदिवासी भागातील महिलांसाठी, ज्यामुळे एकूण 5,500 रुपये मिळतील। वितरण सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत चालेल, त्यामुळे मोबाईल मेसेज तपासा। जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले नसतील किंवा अटी पूर्ण नसतील तर लाभ मिळणार नाही। ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे, जी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी। अधिक माहितीसाठी ladkibahin.maharashtra.gov.in वर भेट द्या आणि पेमेंट स्टेटस चेक करा। लाडक्या बहिणींनो, तुमची दिवाळी आता गोड होणार आहे।